पौराणिक भागवत धर्माचा लौकिक विस्तार म्हणजेच वारकरी संप्रदाय आहे. ब्रह्मज्ञानाने मोक्ष होत नाही हे निश्चित, नामस्मरणाने होतो, परंतु भक्तीशिवाय ब्रह्मज्ञानाने सुद्धा मोक्ष होत नाही. अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनी तयाची पुराणे भाटत. म्हणून संत वारकरी संप्रदाय केवळ आत्मोद्धारा करता नाही, ब्रह्मज्ञाना करता तर बिलकुल नाही, अब्रह्मस्मी करता नाही, मोक्षा करता नाही, तो आहे तो माणसाला माणूसपण देण्याकरता आहे. वारकरी संप्रदायाच्या संतांचा नैसर्गिक मृत्यू कोणाचाच नाही. चारही संत जे प्रमुख मानले जातात यांचा नैसर्गिक मृत्यू नाही. म्हणजे नामदेव महाराजांची समाधी आहे, परंतु सगळ्या कुटुंबाची समाधी कुठे? 14 लोक गेले, पायरीच आहेत त्या, समाधीच नाही, तिथं अभिषेक नाही होत. तुकाराम महाराजांच्या समाधीचा अभिषेक नाही, नाथ महाराज गंगार्पण, माऊलींनी त्या 22व्या वर्षी समाधी घेतली. म्हणजे चितेवर स्मशान भूमीत जो अंत्येष्टी होते ती संतांची झालेली नाही. रामकृष्ण हरी. दिंडी नावाचं महाराज आमचं एक चॅनल आहे आणि दिंडी चॅनलवर आम्ही आध्यात्मिक आणि इतर प्रवचनकार वगैरे असे यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आम्ही त्याच्यावर अपलोड करत असतो आणि त्या दिंडी चॅनलच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार कसा होईल याचा विचार करत असतो. आमचं ब्रीदवाक्य आहे त्या दिंडी चॅनलचं की अध्यात्म प्रसारणम अस्माकम स्वधर्म. हा अध्यात्माचा प्रचार करणं हा आमचा स्वधर्म आहे. आपलं आम्ही दिंडी चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत करत आहोत. मित्रांनो, आता मी ज्यांच्याशी चर्चा करत आहे हे हरिभक्तीपरायण दिनकर महाराज भोकिले शास्त्री यांनी संस्कृत साहित्यामध्ये शास्त्री ही पदवी मिळवलेली आहे. त्यांनी खूप कष्टाने असं इथपर्यंत ते पोचलेले आहेत आणि त्यांचं जर थोडक्यात परिचय जर सांगायचा ठरला तर ते संस्थापक आणि अध्यक्ष हिमगिरी प्रतिष्ठान पुणे याचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. दुसरी गोष्ट हिमगिरी विद्यानगर पुणे याचे ते संस्थापक आहेत. तिसरी गोष्ट ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था आळंदी याचे ते विश्वस्त पण आहेत. आणि त्यानंतर ते अभ्यास समिती जी आहे त्या अभ्यास समितीचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ चिखली पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे याचे ते सदस्य पण आहेत. त्याच्यानंतरची बाब अशी आहे की श्री विठ्ठल आश्रम मुनिकिरीती ऋषिकेश उत्तराखंड तिथले ते माजी सरचिटणीस सुद्धा आहेत. आणि त्यानंतर वारकरी साहित्य परिषद त्या परिषदेचे ते माजी खजिनदार सुद्धा आहेत. असे हे प्रगाढ अशा प्रकारचं ते विद्वत्ता आणि त्यांचा अभ्यास आणि वेगवेगळ्या संस्था त्यांनी संस्था चालक आहे. सर्व प्रकारचे त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. त्यांची आपण आज थोडक्यामध्ये मुलाखत घेणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की त्यांचा हा प्रवास इथपर्यंत कसा झाला, वारकरी संप्रदायाविषयी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा मी महाराजांना पहिला प्रश्न विचारतो. एक महाराज, आपल्याला एक मला असं विचारायचंय की आपण इथपर्यंत जी काही शिक्षण वगैरे हे घेतलेली आहे तर तुमच्या काळामध्ये खूप प्रतिकूलता होती, म्हणजे सर्वच प्रकारची प्रतिकूलता होती. तर अशा वेळेला तुमचं बालपण कसं गेलं, कुठे गेलं हे आपण सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शिक्षणाची संधी तुम्हाला कशी मिळाली, कारण शिक्षण हे तसं खूप महत्वाचं आहे आणि पूर्वी ते शिक्षणाची जरा दुर्लभता होती. शिवाय दुसरा प्रश्न असं चालता चालता मुद्दाम विचारतो की परमार्थाची आवड कधी आणि कशी आपल्याला लागली, परमार्थामध्ये आपण कसे आणि कोणाकडे अध्ययन केलं, अध्ययन करताना आपल्याला काय अडचणी आल्या. तर हे का विचारलं मी आपल्याला, तर आता नवीन जे कोणी जिज्ञासू आहे त्यांना अडचणी त्या येतच असतात, पण त्यांना अडचणी येऊ नये, त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून मी आपल्याला विचारलं. माझा जन्म ज्या गावात झालं त्याचं पैठणपासून पश्चिमेला 3 किलोमीटरवर ते गाव होतं, छोटं लिंगतपुरी नावाचं, आणि ते गाव गोदावरीच्या दक्षिण तीरावर होतं आणि त्या गावात 3 नद्याचा संगम होता, गोदावरी, वृद्धा आणि वेळगंगा. आणि त्या संगमावर 2 स्थानं होती. एक रामानंदीय वैष्णव परंपरेचा एक मठ होता, त्यात जोगेश्वरी मंदिर आणि रामपंचायतन, हनुमान दक्षिणमुखी हनुमान मंदिर असं एक संस्थान होतं.
त्याचबरोबर तिथं मानभाव पंथाचंही ते तीर्थस्थान होतं. त्या तीर्थस्थानी जे पूर्वी रामानंदी वैष्णव संप्रदायाचे गोदावरीच्या दोन्ही तटावर नांदेडपासून म्हणजे गोदावरीच्या सागर संगमापासून ते नाशिकपर्यंत दोन्ही बाजूला अर्नुज परंपरा म्हणजे ज्याचं पुढं रामानंदीय वैष्णव परंपरा आपण म्हणतो, बैरागी परंपरा म्हणतो, यांचे मठ होते. बरोबर. या मठावर एक मठ माझ्या गावी या लिंगतपुरीला होता, त्याला जोगेश्वरी मठ असं म्हणायचं. बंकट स्वामी महाराजांनी एक आपल्या कारकिर्दीत काम केलं. ज्यावेळेस त्यांनी वारकरी संप्रदाय खेड्यापाड्यात जाऊन बहुजनातल्या मुलांना गोळा करून कीर्तनकार तयार केल्यानंतर त्यांना जीर्णोद्धाराचं काम दिलं. मंदिरांच्या गोदावरीच्या काठावर जे मंदिर होते त्यातले श्रीकृष्णदासजी लोहिया हे मूळचे अहमदनगरचे एक व्यापारी परिवारातले होते, स्वतः व्यापारी होते, त्यांची आडत होती. परंतु त्यांनी पुढे विरक्त होऊन बंकट स्वामींचं शिष्यत्व स्वीकारलं आणि त्यांनी शिष्यत्व स्वीकारताना त्यांना पहिल्यांदा सांगितलं की 108 वेळा गाथा पारायण कर आणि 108 वेळा ज्ञानेश्वरी पारायण कर आणि ह्या दोन्ही ग्रंथाची सेवा झाल्यानंतर माझ्याकडे या. आणि ते मग बंकट स्वामी बरोबर राहिले. उत्तम गायक, भजन गाणारे, कीर्तन, प्रवचन या सगळ्यात निष्णात असे महाराज होते. ते त्यांचं सानिध्य मला बालवयात लागलं. गावात मठ असल्यामुळे आणि त्या लिंगतपुरी गावचे पोलीस पाटील माझे वडील होते आणि विशेषतः एक मध्यमवर्गीय शेतकरी होते आणि लोहिया महाराजांचे अति घनिष्ठ मित्र म्हणा किंवा सहयोगी होते. त्यामुळं माझा बालवयापासूनच एक माझे आजोबा होते, वडिलांचे चुलते, ते निष्ठावंत वारकरी होते, ते चातुर्मास करायचे. तर ते मला खांद्यावर घेऊन, त्यांना स्वतःचं मूल नव्हतं, तर ते खांद्यावर घेऊन मला मठात जायचे रोज नियमित हरिपाठाला. आणि मला लिहिता वाचता येण्याच्या अगोदर हरिपाठ पाठ होता शाळेत जाण्याच्या अगोदर किंवा जे काय आवश्यक आहे ते. पुढे मग मला विष्णू सहस्त्रनामसुद्धा मला मठातच संपूर्ण पाठ करून घेतलं. ते होते माधव काका बडवे, ते पंढरपूरचे होते पण त्या मठात पुजारी होते. मग भगवद्गीतेची संहिता मिळाली आणि शाळेत जायला सुरुवात झाल्यानंतर मला ते ओव्याला खुणा करून द्यायचे. अर्थ कशाचाही कळत नव्हता, परंतु ते पाठांतर घडलं त्या काळात. अभंगाचं पाठांतर घडलं, ओव्यांचं पाठांतर घडलं. त्या शालेय शिक्षणाबरोबरच मला हा वारकरी एका संताचा सहवास लाभला. संत वाङ्मयाचा म्हणजे अर्थ न कळता पाठांतर घडलं, सेवा घडली संत वाङ्मयाची. आणि घडत असताना त्या महाराजांच्या मनात पुढं असं आलं की याला काशीला पाठवायचं, की पुढचं संस्कृतचं अध्ययन करून एक पंडित होईल आणि एक वारकरी संप्रदायात एक शिष्य चांगला तयार होईल. आणि ते मला घेऊन आले 1963ला प्रस्थानला आळंदीला. त्यांनी आळंदीत आल्यानंतर महापूजा वगैरे केली आणि त्या दिवशी त्यांनी मोठी पंगत दिली. दुर्दैव असं की आम्ही प्रस्थानला पायी जाणार होतो, तर हे सगळा कार्यक्रम आटोपला आणि त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यांना रुबी हॉलला ॲडमिट केलं आणि त्यांचं देहावसान झालं. ज्येष्ठ वद्य अष्टमीला त्यांचं 1963च्या ज्येष्ठ वद्य अष्टमीला त्यांचं निधन झालं. मग माझ्यासमोर प्रश्न पडला की आता आपला संकल्प अपूर्ण राहतो, महाराजांची जी इच्छा होती. परंतु मग आम्ही पालखीवर पायी जाताना पंढरपूरला गेलो. त्यांची बहीण होती केशरबाई म्हणून, त्या मला घेऊन गेल्या आणि त्यांनी सांगितलं महाराजांचा संकल्प होता, तू असं कर की मी व्यवस्था करते आणि तू पंढरपूर याला जा, काशीला जा. पण काशीला ज्यांच्याकडे पाठवणार होते ते होते बटूक नारायण खिस्ते. हे संस्कृत हेड ऑफ द डिपार्टमेंट होते हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये बनारसला. त्यांच्याकडे पाठवायचं, परंतु मग त्यांना त्या काळात फोन लागणं म्हणजे फार मुश्किल पण लागला त्यांनी माध्यमाने. तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे पाठवण्याऐवजी यांना ऋषिकेशला पाठव. ऋषिकेशला त्यावेळेस खूप दुर्मिळ कोणीतरी जायचं. अशा अवस्थेत मग तिथं जायचं तर कुठं जायचं, तर तिथं नेमका विठ्ठल आश्रम स्थापन झालेला होता आणि तिथं आळंदीच्या साखरे महाराजांच्या मठातले एक साधक, ते पुढं ब्रह्मचारी दीक्षा घेतली त्यांनी, त्यांचं नाव केशव चैतन्य, आणि दुसरे एक साधक होते दिव्य चैतन्य. हे त्या विठ्ठल आश्रमच्या जागेत राहायचे. मग मला त्या एक पत्र दिलं गेलं, माहिती, जेवण वगैरे बरोबर दिलं आणि मला गाडीत बसून दिलं. एक माणूस मला मांडमांडला घेऊन आला
आणि तो महाराजांचा शिष्य होता मारवाडी समाज. त्यांनी मला बसून दिलं दिल्लीला जा. आणि दिल्लीत उतरल्यावर ते तिकीट हरिद्वारपर्यंत होतं. मी उतरलो. तिथून असाच विचारत हरिद्वारला गेलो. हरिद्वारहून ऋषिकेशला गेलो आणि ऑगस्ट महिन्यात मी तिथं पोहोचलो. ऋषिकेशला विठ्ठल आश्रमात त्या स्वामीजीकडे गेल्यानंतर अगदी कपडे काळे झालेले, त्यावेळेस रेल्वेचं धोरणी यांनी त्यांनी गेल्यानंतर त्यांनी पहिलं त्या एक गरम पाणी दिलं, पहिलं स्नान नीट कर, सगळे कपडे बदलायला लावले. मला एक त्यांनी पंचा दिला, लुंगी दिली, ही लुंगी लाव, एक लुंगी पांघरायलाही दिली, हे कपडे राहू दे आता. ते धुतले आणि राहिलो. मग नंतर असं सर्व मी चर्चा केली. त्यांनी सांगितलं मला अध्ययन करायचं, परंतु त्यावेळेला तिथं असं बंधन होतं की ब्राह्मण आणि तोही उपनयन संस्कार झालेला बटू, त्यालाच तिथं संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार आहे, असं एक पंडित वर्गामध्ये मत होतं. का तर संस्कृत व्याकरण हे 6 वेदांगापैकी एक आहे. बरोबर. निरुक्त, छंद, शिक्षा हे जे 6 वेदांग आहेत आणि ते वेदांगाचं अध्ययन करण्याचं उपनयनहीन, म्हणजे क्षुद्रांना अधिकार नाही, स्त्रियांना अधिकार नाही. मग गेल्यानंतर त्या स्वामीजींनी मला ते घेऊन गेले परमार्थ निकेतनमध्ये. त्यांचं दैवी संपत मंडलचं एक संस्कृत विद्यालय होतं, ते अनुदानित होतं. घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं, परंतु त्यांनी खरं सांगितलं त्यांना की हा म्हणजे क्षत्रिय प्रवर्गातला आहे, ब्राह्मण नाही. बरोबर. परंतु तुम्ही ते गृहीत धरू नका, हा एक साधू होणार आहे आणि तुमच्याकडे कबीरपंथी लोक आहेत, दादूपंथी आहेत, इतर सगळ्या पंथातले विद्यार्थी आहेत, तर एक आमचा वारकरी पंथातला साधू म्हणून तुम्ही यांना घ्या. आणि ते त्यांनी पटवलं. परंतु ज्यावेळेस ते माझ्याशी चर्चा करायला लागले तर मला हिंदी बोलता येत नव्हतं. मी त्यांना म्हटलं तुम बोलता है समजता नाही. ते म्हटले हा जब तक नाही कहता तब तक मेरे पास आना नाही. मग त्यांनी म्हटलं याला शिष्टाचार शिकवा, याला हिंदी भाषा शिकवा, संस्कृत भाषा. मग ते मला परत घेऊन आले आणि ब्रह्मानंद आश्रम एक विठ्ठल आश्रमाजवळ आश्रम आहे, तिथे एक स्वामी कृष्णानंद होते, ते वयोवृद्ध संन्यासी होते. आणि त्या संन्याशाकडं ते मला घेऊन गेले आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर मग त्यांनी कबूल केलं. मी संन्यासी आहे, परंतु मी सांगेल तो अभ्यास त्यांनी पूर्ण केला नाही ज्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे मी येऊ देणार नाही. आणि मला त्यांनी लघुसिद्धांत शिकवायला सुरुवात केला आणि हिंदी भाषा नीट यावी म्हणून एक आदर्श चरितावली, आदर्श चरित्राचं एक मोठं पुस्तक दिलं. त्याची सुंदर भाषा होती, संस्कृत प्रचूर. त्यांनी सांगितलं जेवढे लिहून काढता येईल वेळ मिळाल्यानंतर तेवढं फक्त लिहून काढायचं. आणि मग ती मी लिहून काढायला लागलो रोज, जे काय 8 पानं होती 6 पानं होतील असे लिहायचं. आणि ते रोज तपासायचे लिहून आणलं की नाही. आणि ते लिहिता लिहिता मला वाक्यरचना यायला लागल्या, भाषा यायला लागली. ते म्हटले नुसतं व्याकरण शिकून काय होणार नाही हिंदीचं. आणि मग संस्कृतचं व्याकरण शिकवायचे आणि हिंदी मला ते बोलायचे माझ्याशी. आणि त्यांनी 1 वर्षात माझं लघुसिद्धांत कौमुदी हा जो व्याकरणामधला ग्रंथ आहे त्याला असं म्हटलं जातं की पाणिनीचं 4000 सूत्राचं व्याकरण अष्टाध्यायी आहे. परंतु ते शिकून जे काही प्राप्त होतं त्याच्यापेक्षा एक वरदराजाचार्य नावाच्या पंडिताने लघुसिद्धांत कौमुदी म्हणून ग्रंथ लिहिला. आणि त्यांनी म्हटलंय की कौमुदी येन आधिता वृथा भाष्य परिश्रम. ज्याला कौमुदीचं अध्ययन झालं त्याचा भाष्य शिकण्याचा परिश्रम व्यर्थ आहे. आणि त्यांनी माझ्याकडून लघुसिद्धांत करून घेतला. मला हिंदी उत्तम बोलता यायला लावलं. अतिशय साधू आणि पंडित समाजात चालणारं जे हिंदी, ते शब्द, उर्दू शब्द आला की ते हे करायचे, हिंदीमध्ये जे शब्द आहे ग्राम्य आला की टाळायचे. आणि त्यांनी माझ्याकडून दोन्ही भाषा ठीक करून घेतल्या. आणि मला दुसऱ्या वर्षी मग परमार्थ निकेतनमध्ये प्रवेश मिळाला. आणि मग मी परमार्थ निकेतनमध्ये पूर्व मध्यमेपर्यंत 3 वर्ष अभ्यास केला. त्यानंतर उत्तर मध्यमात आणि शास्त्री हा 4 वर्षाचा अभ्यास विश्वनाथ संस्कृत महाविद्यालयात केला. आणि मी शास्त्री परीक्षा तिथं उत्तीर्ण झालो. तर परमार्थ निकेतनमध्ये राहिल्यामुळे विश्वनाथमध्ये अडचण आली नाही की अगोदर 3 वर्ष पूर्ण झालेली होती. मग तिथं मला सहज प्रवेश मिळाला आणि तिथं राहण्यात मला विद्वान पंडितांचा एक याला संपर्क आला आणि त्यातून अध्ययन घडलं. आणि पारंपरिक मग नंतर मी त्या मधल्या काळामध्ये स्मार्त ग्रंथाचा अभ्यास केला वाचलेल्या वेळामध्ये, की मनुस्मृती इत्यादी जे स्मार्त ग्रंथ आहेत की त्याचाही आपल्याला थोडं धर्मशास्त्र, म्हणजे धर्मशास्त्र माझा विषय नव्हता, दर्शन माझा विषय नव्हता, परंतु मला त्याचं जिज्ञासा होती आणि त्या जिज्ञासेपोटी मी ते अध्ययन केलं. पुढं त्यानंतर मला असं झालं की मी 2 ठिकाणी जायचं ठरलं होतं.
एक तर उद्घोषक म्हणून आकाशवाणीवर मुलाखती माझ्यावरच्या लोकांनी दिली होती, त्यात विश्वनाथ शर्मा जो बातम्या देतो तो माझा सहपाठी आहे. आणि दुसरं असं की सेंट्रल स्कूलला संस्कृत शिक्षक म्हणून लागायचं, काही लागले म्हणून. परंतु मी पुण्यात आलो आणि एक जयवंत शास्त्री शिंदे म्हणून एक शिक्षक होते, ते मंदिरात राहायचे, 23 नानापेठ मंदिरात. त्यांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर ते म्हटले, काय तुम्ही आलात तिकडं राहाल, काही संबंध राहणार नाही इकडं, काय नाही, तर तुम्ही आता इथंच राहा. आणि ते मला बाबूराव जगताप म्हणून जे पहिले महापौर पुणे, त्यांच्या जयवंतराव जगतापाची एक जनता शिक्षण संस्था म्हणून संस्था पुण्यात होती आणि त्यांना जाऊन भेटलो आम्ही. आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या अशा यांनी अध्ययन केलेलं आहे, ही हिंदी भाषा शिकू शकतात आणि संस्कृत भाषा आपल्या इथं शिकू शकतात. ते बोलले माझ्याशी थोडंसं आणि त्यांनी सांगितलं काय अर्ज देऊन टाका, काही अर्ज उद्या घेऊन या, पण यालाच या, शिकवायलाच या. आणि माझी शिक्षक म्हणून, माध्यमिक शिक्षक म्हणून मी तिथं साधारण 78 पर्यंत म्हणजे याच्या नोकरी केली. आणि नंतर मी स्वतः तिथली नोकरी सोडली आणि स्वतःच एक मी मनुस्मृती अध्ययन करताना माझ्या लक्षात आलं होतं, हजारो वर्ष ज्या लोकांना गावकुसाच्या आतच प्रवेश नव्हता, चिन्हांकित झाल्याशिवाय येता येत नव्हतं, ज्यांच्या पावलाच्या चिन्हाने वाट वाटत होती, म्हणून ते चिन्ह उमटू नयेत म्हणून त्यांच्या पाठीमागे झाडून गळ्यात थुंकले तर पृथ्वी अपवित्र होऊन मडकं बांधले जात होतं. हा सगळं माझा अध्ययनात येऊन गेलेला विषय होता. आणि मग मला असं वाटलं का हे वंचित होऊन सुद्धा हिंदू राहिले, या धर्माशी जोडलेले राहिले, एवढ्या अपमान अन्याय, पशुपेक्षा अपवित्र, म्हणजे कुत्र्यांनी शिवलं तर वाटत नव्हते, त्याला प्रायश्चित्त नव्हतं, पण यांना प्रायश्चित्त होतं. मग मी असं ठरवलं की यांच्याकरता आपल्याला पुढे शैक्षणिक काम करायचं. आणि असं ठरवून मग मला त्यावेळेला शाळा काढताना विठ्ठल आश्रमाचा मी त्यावेळेस ट्रस्टी होतो आणि अध्यक्ष अविनाश वार्देकर होते. ते म्हटले कोथरूडसारख्या चांगल्या एक सुसंस्कृत परिसरात काढा, प्रतिसाद चांगला मिळेल. तर मी त्यांना विनंती केली की साहेब, म्हटलं माझी इच्छा अशी आहे की जिथे उपेक्षित लोक आहेत, तर विश्रांतवाडीला मोठी खाण होती, तिथं 15-15 वर्षाचे मुलं खाण कामगार वेगवेगळ्या याच्यात असायचे. मग यांच्या शिक्षणाचं म्हटलं हे प्रौढ साक्षरता वर्ग तिथं चालतात, तर आपण तिथं शाळा काढू. आणि त्यांनाही तो मुद्दा पटला, त्यांनी परवानगी दिली. आणि परवानगी दिल्यावर शासनाच्या त्यावेळेस बॅन होता, शंकरराव काळे शिक्षण उपमंत्री होते, त्यांना भेटलो, ते म्हटले देता येणार नाही. तरी मी हट्ट धरल्यावर मला नोटीस आली की शाळा काढायची नाही, नाहीतर परंतु शरद पवार मुख्यमंत्री झाले, बरोबर, सदानंद वर्धे शिक्षण मंत्री झाले, पुलोतचं सरकार आलं आणि मी हे प्रपोजल सादर केल्यानंतर सुकटणकर नावाचे सचिव होते शिक्षण, त्यांनी मदत केली आणि स्पेशल केस म्हणून ती शाळा मिळाली. आणि ती शाळा 12 जून 78ला सुरू झाली, ती 19 मे 2019 पर्यंत चालली. आणि त्यात 2000 विद्यार्थ्यापर्यंत तिची संख्या गेली. सेमी इंग्लिश होती आणि मला 90% दलित म्हणजे SC ST अशी मुलं असलेली अशी ती शाळेत मला सेवा करायला मिळाली. ते माझ्या जीवनातलं फार मोठं कर्तव्य. मला जे धर्मसंस्कार झाले होते, मला जो दृष्टिकोन मिळाला होता की आपल्या धर्मातल्या उपेक्षितांची सेवा करणं, कारण एक नामदेव महाराजांचा अभंग आहे, ज्यांची सेवा जग करतं त्यांची सेवा करण्यात काय अर्थ नाही, ज्यांना कोणीच विचारत नाही त्यांची जर सेवा केली तर त्याच्या मनाला जो आनंद होईल त्याला पारावार नाही. हे मला तो अनुभव तिथं आला. मी त्या मुलामध्ये रमलो. पुढे ते समाजही प्रगत होत गेला. त्यांची मुलं पुढं जे आमच्याकडे शिकले त्यांची मुलं इंग्लिश मिडियम, त्यांची पात्रता आली, सेमी इंग्लिश मुलं चांगल्या पदावर गेले ते. आणि पुढे असं घडलं की त्यांच्या मुलांकरता इंग्लिश मिडियम शाळा सुरू करायची, बरोबर, अशा हेतूने जो मराठी माध्यम होता आणि पहिली एकच शाळा त्या भागात होती, नंतर 12 शाळा निघाल्या. मग मी असा विचार केला की आपण हा माध्यम बंद करून पुन्हा यांच्याच मुलाकरता एक उत्तम इंग्लिश मिडियम शाळा जी या संस्काराला बांधलेली असेल. कारण पहिलीची शाळा आम्ही चालवायचो, जरी दलित मुलं असली तरी रोज हरिपाठ, संतवाणी, स्तोत्रपठण, त्यांच्याकडून संस्कृत भाषा व्यवस्थित करून घेणे. म्हणून मोठे भाऊ नेहमी म्हणायचे, बाळासाहेब भारदे आमच्याकडे यायचे की हे तुमचं ग्रामीण गुरुकुल आहे. आणि ते सगळे नियम शिक्षकांच्या मदतीने, शिक्षकही त्या संस्काराचे मिळाले.
ग्रामीण भागातून आलेले वारकरी संप्रदायाशी जोडलेले आणि मला ते कार्य करता आलं. ती एक प्रकारची धर्मसेवा होती. आणि पुढे मग कालांतराने वेगवेगळ्या याच्यावर मला जायला संधी मिळाली. मोठे भाऊ म्हणजे विठ्ठलभाऊ चौधरी यांनी आग्रहपूर्वक मला वारकरी शिक्षण संस्थेच्या कामात सहभागी करून घेतलं. ते असताना मी विश्वस्त झालो नाही. मी म्हणायचो, बाबा तुम्ही आहात, तुम्ही सांगाल ती सेवा आम्ही करतो. परंतु त्यांची इच्छा होती. त्यांनी मला लेखी पत्र दिलेलं मी जपून ठेवलं. पण नंतर मग ते गेल्यानंतर सर्वांनी एक मताने जे विश्वस्त मंडळ होतं त्यांनी मला त्या पदावर विश्वस्त म्हणून घेतलं. परंतु तिथं जो प्रकार लागतो म्हणजे वेश, जो परिवेश वगैरे, तो अभ्यासक म्हणून माझ्याकडे नव्हता. पण तोही मी त्या संस्थेमध्ये जे काही त्यांची कामं कार्यालयीन वगैरे मी करत राहिलो आणि असा इथपर्यंत माझा प्रवास झाला जीवनाचा. महाराज, तुमचं जे एक पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे, वारकरी वैष्णव संप्रदाय, तर त्याच्याविषयी थोडं जाणून घेण्याची इच्छा आहे की वारकरी हा वैष्णव संप्रदाय असं तुम्ही त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि भरपूर रेफरन्सेस त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले आहेत. मी ते वाचलंय सगळं. खूप छान पुस्तक झालेलं आहे. आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं की आता तुम्ही तर वारकरी संप्रदायामधले कीर्तनकार वगैरे सगळं बघितलेलं आहे भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये आणि संस्थेमध्ये पण तुम्ही होते, त्यामुळे तुम्ही जवळून हे सगळं तुम्हाला अनुभव आहे. तर वारकरी संप्रदाय पूर्वीचा आणि आत्ताचा याच्यात थोडस तुलनात्मक दृष्टीने जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला आणखीन आनंद वाटेल. हा महाराज, आपण विचारलेला प्रश्न वारकरी वैष्णव संप्रदाय, बरोबर. त्याला नाव जे वैष्णव संप्रदाय देण्याचं पहिलं कारण म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये वारकरी आणि वैष्णव हे दोन शब्द आलेले. त्याचं आम्ही बारकाईने अध्ययन केल्यानंतर असं लक्षात आलं की संत तुकाराम महाराज वैष्णव शब्द 90% वापरत आहेत आणि वारकरी शब्द 10% वापरतात. म्हणजे वैष्णव शब्दामध्ये व्यापकता आहे. जे भागवत धर्मीय वैष्णव आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतात त्यांना वारकरी म्हटलंय. कारण अन्य वैष्णव आहेत, 5 वैष्णव संप्रदाय मोठे आहेत आणि जर एखादा संप्रदाय कुठला व्यापक असेल भारतात आता तर तो फक्त वारकरी संप्रदाय. बरोबर. म्हणजे मणिपूर, आसाम, त्या नागालँड जर सोडलं तर तिथून जो वैष्णव संप्रदाय आहे हिमालयातल्या सगळ्या काश्मीरपर्यंत, पश्चिमेच्या गुजरात सगळीकडे आपण पाहिलं की वैष्णव संप्रदाय हा व्यापक आहे. हा भागवत धर्माने यांनी महर्षी वेदव्यासांनी भागवत धर्माच्या नावाने स्थापन केलेला आहे. आणि त्याला भागवत धर्म का म्हटलं तर भगवतः इदम सर्वम भागवतम. जे जयाचे आवत जग आहे ते मिथ्या नाही, भास नाही. ते विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. म्हणजे सगळंच विठ्ठल रूप आहे किंवा सर्व कृष्ण रूप आहे किंवा सर्व भगवंत स्वरूप आहे असं मानणारा, जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत, हा जो भागवत धर्माचा सिद्धांत आहे. म्हणून याला म्हणजे भागवत म्हणजे पोथीतला धर्म नाही तर भागवत धर्म याचा अर्थ जे जगाला भगवत स्वरूप मानतो हा त्याला त्याचं नाव भागवत धर्म आहे. आणि त्याचे जे भक्त आहेत त्यांना तुकाराम महाराज नाही, सर्वच एक परंपरेमध्ये भक्त भागवत म्हणायची सवय. कसा भक्त आहे तर नुसता मूर्ती भक्त नाही, तो भागवत भक्त आहे. भागवत याचा अर्थ या जगाला सर्व म्हणजे विश्वरूप पाहणार आहे. बरोबर. तो भागवत भक्त आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हटलंय. पण पुढं असं म्हटलं, ऐका जे तुम्ही कोण ऐका, भक्त भागवत. नुसते भक्त ना काय, भक्त कशाचाही असू शकतो पण भागवत भक्त असणं वेगळी गोष्ट आहे. हे आहे. आणि आता हा तुम्ही जे विचारलं म्हणून वैष्णव शब्दामधली जी व्यापकता आहे आणि तो मूळ शब्द, मूळ आधार आहे भागवत धर्म वारकरी संप्रदायाचा, त्या परंपरेला वैष्णव असं म्हणतात. आणि त्या वैष्णव का म्हणतात तर विष्णुमय जग मानतो म्हणून वैष्णव म्हणतात. त्याचबरोबर त्याला वारकरी पुढे शब्द आला. तो नामदेव महाराजांनी जेव्हा भागवत धर्म जो लुप्त झाला होता त्याचं पुनरुत्थान केलं आणि त्याच्या आधारे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जेव्हा प्रबोधन पर्व सुरू केलं, त्या प्रबोधन पर्वाचा नियमितपणा, वारंवारता म्हणून त्याला वारी असं नाव पडलं.
आणि ती वारी आपला नेमधर्म म्हणून जे वैष्णव करतात त्यांना वारकरी म्हणतात. म्हणजे वैष्णव इतर आहेत, म्हणजे रामानंदाचार्याचे आहेत, रामानुजाचार्याचे आहेत, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, सर्व. पुढे आल्यानंतर आपण जर पाहिलं तर चैतन्य महाप्रभू ज्याचं इस्कॉन आहे, परंतु त्यांना वारकरी म्हणत नाहीत. फक्त नामदेव परंपरेतल्याच वैष्णवांना वारकरी असं म्हणतात. म्हणून वारकरी वैष्णव संप्रदाय असं त्या पुस्तकाला नाव दिलं. ते लिहिण्याचं कारण, मी जेव्हा उत्तर भारतामध्ये माझा सर्व संप्रदायाशी संबंध येतो आणि मी त्यांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथं विचारलं जाते वारकरी संप्रदाय क्या आहे. तर वारकरी संप्रदाय काय, मग त्याचे ते संप्रदायाला काय, संप्रदायाला प्रत्येक निकष असतात. या संप्रदायाचा संस्थापक कोण, या संप्रदायाचा आचार्य कोण, या संप्रदायाचे विधिनिषेध काय आहेत, या संप्रदायाचे मतलब आचार विचार काय आहे, इत्यादी सर्व गोष्टी अशा 21-22 प्रश्न विचारले जायचे. त्यांची मोक्षाबद्दलची कल्पना, ब्रह्मज्ञानाबद्दलची कल्पना, अशा परंपरेबद्दलची कल्पना, दीक्षा, भिक्षा, ही काय, तुमच्या परंपरा काय आहेत, की व्रत आहे. तर ह्या सर्वांचं एक संकलन असावं म्हणून मी याच्यावर हिंदीमध्ये काही लेख पूर्वी लिहिले होते त्या संमेलनाकरता स्मरण केले. आणि मग मला असं वाटलं की मराठीमध्ये सुद्धा एक संकलन असावं, आणि म्हणून हा वारकरी वैष्णव संप्रदाय नावाचा ग्रंथ लिहिला. आता वारकरी संप्रदायाचा उगम याच्याबद्दल एक गैरसमज आहे. हा कोणी स्थापन केला, तर हा प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायाचा आधी धर्म समजून घेऊ आपण. वारकरी संप्रदायाचा विधी समजून घेऊ. तो विधी असा आहे, तुळशी माला धारण करणे अजन्म. आणि तुळशी माला धारण करण्या पाठीमागची भावना काय आहे भागवत धर्मात, की मी माझ्या भूक भागविण्याकरता किंवा माझ्या शरीर पोषणाकरता कुठल्याही जीवाचा वध करणार नाही. जगाला अभय द्यायचं. मी अभय देतो जगाला की यानंतर जित जीवाचा वध करून मी जगू इच्छिणार नाही. हे माळ घातल्यानंतर पहिलं तत्व आहे. हा, त्यानंतर मी शुची, एक धर्मातलं महत्वाचं लक्षण आहे शुचिता, स्वच्छता. तर मी रोज नित्य स्नान करील, आणि त्या नित्य स्नानाचं प्रतीक आहे ऊर्ध्वपुंड्र. म्हणजे जो कृष्णप्रिय असल्यामुळे जो त्याप्रमाणे तो गोपीचंदनाचा टिळा लावणार. त्यानंतर एक ईश्वरवाद आहे भागवत धर्म, अनन्य शरणागती असा शब्द आहे त्याला. न अन्य इति अनन्य, दुसरा अन्य मी कुणालाही देव मानणार नाही. कृष्णात परमतत्व किमपि अहम न जाने. हा, एकच एको देव. तर कृष्णाची अनन्य शरणागती, आणि ती शरणागती नवसायस करणारी नाही, निष्काम प्रेम भक्ती. बरोबर, निष्काम सगुण प्रेम भक्ती म्हणजेच अनन्य शरणागती. काही न मागता, देवाला देव सुद्धा मागायचा नाही, देवाला देवाचं प्रेमच मागायचं. हेची दान देगा देवा, तीच परंपरा तुकाराम महाराज. तुझा विसर न व्हावा, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझं सर्व साध्य तुझ्याकडून मागणं जे काय असेल तर गुणगायीन आवडी, तुझे प्रेम आहे. कारण भक्ती प्रेमाशिवाय आम्हाला काहीच नको. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. हे भागवत धर्माचं तत्व आहे. मग हे भागवत धर्मात नामदेव महाराजांनी आणलं, ज्ञानेश्वर महाराजांनी आणलं असं नाही. हे द्वापार युगापासून, भागवत धर्माच्या स्थापनेपासून, महर्षी वेदव्यासाने जो भागवत धर्म स्थापन केला तेव्हापासून तुळशीमाल, गोपीचंदन टिळा, अनन्य शरणागती, निष्काम प्रेम भक्ती, हरिकथा श्रवण, हरिनाम स्मरण, ह्या गोष्टी भागवत धर्मात अगोदरच आलेल्या आहेत. म्हणजे अगोदरपासून हा धर्म चालत आला. आणि हे धर्म स्थापनेचं कारण काय, ज्या व्यासाने वेदाचा व्यास केला त्यांना कृष्ण द्वैपायन त्यांचं मूळ नाव आहे. पण त्यांना व्यास जे महर्षी वेदव्यास नाव जे दिलं गेलं, तर वेदांचा व्यास केला. जो ऋग्वेद होता त्याचे 4 भाग केले, 3च केले पहिल्यांदा, 3च केले. आणि त्याला त्रिकांडात विभाजित केलं. त्रिकांड विषया वेदा त्यांनीच म्हटलं केलं. परंतु त्यांना शांतता लाभली नाही. त्यातली जी व्यवस्था होती, मीमांसा, कर्मकांड वगैरे, ते केलं त्यांनी निरपेक्षपणे की लोकांच्या सुविधे. पण नंतर त्यांना वाटलं की नाही. मग त्यांनी
असं ठरवलं का त्यांनी एक शब्द सुंदर एक वापरलं की मी भागवत धर्माची स्थापना का केली, तर स्त्री क्षुद्र द्विजबंधूना न त्रयीन श्रुती गोचरः. स्त्री, शूद्र आणि द्विजबंधू याचा अर्थ जन्माने ब्राह्मण असला तरी जो ब्राह्मण कर्म करत नाही, उद्योग व्यापार शेती वगैरे करतो, त्यालाही सनातन धर्मामध्ये अशी व्यवस्था आहे का त्याचा तो पतित होतो. बरोबर. वेदशास्त्र अध्ययन सोडतो, त्रिकाल संध्या सोडतो, पंचमहायज्ञ सोडतो, सायं प्रातर होम सोडतो, हे जे करत नाही तो पतित मानला जातो. त्याला द्विजबंधू म्हणतात. म्हणजे भावकी येतो ब्राह्मणाची, ब्राह्मण नाही. मग याला वेद श्रवणाचा अधिकार नाही. वेद श्रवणाचा अधिकार नसल्यामुळे धर्माचं ज्ञान नाही, आणि धर्माचं ज्ञान नसल्यामुळे त्याला कल्याण होत नाही. हे जाणून यांच्याकरता मी यांना सर्वांना समाविष्ट करून उद्धार करील असा धर्म भागवत धर्माच्या रूपाने सांगितलेला आहे या उद्धाराकरता. आणि त्यामध्ये एकच आहे, कृष्णाची अनन्य शरणागती आणि अखंड नामस्मरण. या 2 तत्वाचं आचरण केलं, तुळशी माला धारण केली आणि ऊर्ध्व पुंड्र लावला की तो जन्मजात ब्राह्मणापेक्षा तो स्वपच जरी असला, म्हणजे कुत्र्याच्या चांडाळाच्या कुळात जरी जन्माला आला असला तरी तो ब्राह्मणापेक्षा पवित्र आहे. वेदाचा सिद्धांत तिथं व्यासाने नाकारला. जन्मना वर्ण व्यवस्था जी आहे की ब्राह्मण जो जन्मनाच पाहिजे, बरोबर, आणि उपनयन संस्कारानंतरच धर्माधिकार, हे इथं फार मोठी क्रांती त्यावेळेस व्यासाने केली. तो पुढे आला, परंतु शंकराचार्याच्या आंदोलनाच्या काळात ब्रह्मसूत्र भाष्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी भागवत धर्माची फार टीका केली. तर भागवत धर्म जवळजवळ या सगुण भक्तीला त्यांनी नाकारलं. जगाला ईश्वररूप व्यासांची जी कल्पना आहे त्यांनी सांगितलं जग मिथ्याच आहे, बरोबर, ब्रह्मच फक्त सत्य आहे, आणि जीव आणि ब्रह्म एक आहे, आणि एवढं मी ब्रह्म आहे ज्ञान झालं की सगळा धर्म संपला, साधना संपली. हा जो तो सिद्धांत होता त्या सिद्धांताचा वाढलं प्रत्येक म्हणून नाथ महाराज म्हणतात की घरोघरी झाले ब्रह्मज्ञान तया कोण पुसे, एका जनार्दनी नाम गात असे. की घरोघरच ब्रह्मज्ञान, प्रत्येकाला वाटतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग स्त्री पुरुष झाले, मग त्यातल्या अनेक वाईट गोष्टी आल्या, चर्मणी चर्म प्रवेशात क दोषः असं म्हणून पाप सुद्धा पवित्र करायला लागले लोक. आणि हे झालेलं नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की पुन्हा सनातन धर्माचं मनुस्मृतीचं जे अंमल सुरू झाला, आणि तो इतका कठोर झाला की ब्राह्मण देव आणि बाकी सगळे पापयोनी शूद्र, आणि यांना कुठल्याही धर्माचा अधिकार नाही. मग नामदेव महाराज स्वतः सगुण भक्त होते, बरोबर, त्यांच्या कुळात भागवत धर्माचा आचार होता, माळ होती, पांडुरंगाची उपासना होती. आणि पांडुरंग, मग त्यांनी काय केलं की भगवान श्रीकृष्णाचा जो स्वरूप विग्रह आहे विठ्ठल, विठ्ठल अवतार नाही, भगवान श्रीकृष्णाचा स्वरूप विग्रह, बरोबर, अष्टविग्रह आहे भगवान कृष्णाचे. म्हणजे जसं जगन्नाथपुरीला जगन्नाथ आहे, बरोबर, बद्रीनाथ आहे, इकडे डाकोरजीला श्रीनाथजी, अशा अष्टविग्रह आहेत. त्यापैकी पांडुरंग हे अष्टभूवैकुंठापैकी पंढरपूर एक आणि अष्टविग्रहापैकी भगवान विठ्ठल एक. मग त्याची अनन्य शरणागती, अखंड नामस्मरण जे भागवत धर्माचं, तुळशी माला, ऊर्ध्व पुंड्र, गीता भागवताचा अधिष्ठान ग्रंथ, सत्संगती, हरिकथा कीर्तन श्रवण, हा भागवत धर्माचा इथपर्यंत आचार होता. नामदेव महाराजांनी याचा विस्तार केला. आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, वाळवंटच का निवडलं तर त्या काळामध्ये गावकुसाच्या आतला समाज वेगळा आणि गावकुसात प्रवेश करणारा समाज वेगळा. त्यांना अंत्य, चांडाळ, पापयोनी वगैरे, शूद्र पापयोनीच आहे, स्त्री पापयोनी, परंतु त्यातली त्यात अंत्यजादी योनी होत्या, बरोबर, त्यांना प्रवेश नव्हता आणि शूद्रांना मंदिरात प्रवेश नव्हता. या दोन्हीवर मात करण्याकरता त्याने लोकांना सांगितलं की तुम्ही संत आहात, देवा मग सोयरे आहात देवाचे, बरोबर, आणि म्हणून संत सोयरिया व्हावया भेटी म्हणून वाळवंटी वस्ती केली. आता देव वाळवंटात आहे तुम्हाला भेटाय करता, म्हणून आपण सगळे वर्ण अभिमान जात विसरून एकत्र येऊ, एकत्र बसू, एकत्र गाऊ. आणि मग ह्या ऐक्याचं पुन्हा परिपाक, चरमसीमा, जी सनातन धर्मामध्ये एक पद्धती होती की ब्राह्मण हा वर्णानाम गुरु आहे, बरोबर, म्हणजे अग्निगुरु ब्राह्मणाचा आहे, परंतु वर्णानाम ब्राह्मणो गुरु, म्हणजे सर्व वर्णाचा गुरु ब्राह्मण आहे.
म्हणून ब्राह्मणाने कधीही कोणाला अभिवादन करायचं नाही, नमस्कार करायचा नाही, नाही. हा जो नियम होता. आणि ब्राह्मणाच्या जरी पाया पडला त्या म्हणजे गुरु म्हणून एखादा, तर त्यांनी सव्येन सव्यम म्हणजे उजव्या हाताने उजव्या हाताला चरण स्पर्श करायचा आणि डाव्या हाताला डाव्या हाताने स्पर्श करायचा, आडी मारूनच पाय पडायचा, असं ही पद्धत होती. तर नामदेव महाराजांनी हे सगळं बाजूला सारलं आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वर्ण, अभिमान, जात, आशीर्वाद हे सगळं बाजूला पाडलं आणि एकमेकाच्या पाया पडायचं आणि ते सरळ दोन्ही हात जोडून दोन्ही पाया पडायचं. म्हणजे डाव्या हातावर डाव्या पायावर उजवा हात आणि उजव्या पायावर डावा हात, ती म्हणूची प्रथा निवडली. ब्राह्मण असो का शूद्र असो, कुणी असो, वर्ण अभिमान पहिल्यांदा विसरायचा, जातीचा अहंकार विसरायचा आणि चरमसीमा म्हणून पाया एकमेकाला लोटांगणी जायचं. ही एक विनम्र अशी वैष्णव पद्धती, दास पद्धती त्यांनी निर्माण केली. आणि वाळवंटामध्ये वारंवार आषाढी कार्तीला एकत्र येणे हा धर्म मांडला आणि तो वारंवार आयोजित केल्यामुळं प्रबोधन पर्व त्याला वारी नाव दिलं. आणि वारी म्हणजे वारंवार चालू आहे, ती अखंड चालू आहे. आणि ती वारी करणारा आपला नेम धर्म म्हणून ती वारी जो करतो अशा भागवत धर्मी वैष्णवांना वारकरी असं म्हणतो. ही त्या काळापासून भागवत धर्मी वैष्णवाला नामांतर कधी मिळालं, याला वारकरी का म्हटलं तर नामदेव महाराजापासून म्हटलं. नामदेव महाराजांनी जी वारीची परंपरा केली. पुन्हा भागवत धर्मामध्ये भागवत धर्माची भाषाही संस्कृत होती. गीता भागवत वाचण्याचा अधिकार व्यासाने स्त्री क्षुद्रातिक शूद्रांना दिला, परंतु पुन्हा सनातन धर्मी जे धर्म मार्तंड होते यांनी मात्र असं म्हटलं की नाही, संस्कृत भाषाच तुम्हाला शिकता येणार नाही, का तर ती वेदांग आहे. मग सांगितल्याप्रमाणे भागवत धर्माचे जे 2 अधिष्ठान ग्रंथ आहेत, श्रीमद भगवद्गीता आणि दुसरा श्रीमद भागवत. बरोबर. तर श्रीमद भगवद्गीता हे महाभारताच्या 1.25 श्लोकापैकी जो अनुशासन पर्वामध्ये 700 श्लोकामध्ये व्यासाने कृष्णार्जुन संवाद ग्रथित केलेला आहे, तो संवाद म्हणजे भगवद्गीता. बरोबर. आणि ते कर्मशास्त्र आहे, म्हणजे पलायनवाद नाही, पळून चाललेला प्रवृत्त करणारं शास्त्र आहे अर्जुन आणि कृष्णाचं. याच्यात वक्ता आणि श्रोता दोन्हीही ब्राह्मण आहेत आणि ज्यांनी ग्रथित केलं तोही ब्राह्मण आहे. असं आहे ते की एक वक्ता सांगतो, एक क्षत्रिय म्हणून घेतो आणि एक स्वतःला गुजर म्हणून घेतो, यादव म्हणून घेतो. बरोबर. आणि व्यासासारखा की सत्यवती सूत आहे, सत्यवती सूत मत्स्यगंधीचं सूत आहे, मत्स्यगंधी सूत तो कृष्ण द्वैपायन. तर हे ती गीता ती समजणं अवघड झालं होतं. वाचायचा अधिकार नाही, संस्कृत भाषा येत नाही कुठल्याही. त्या काळात म्हणजे माझ्या काळात सुद्धा पुण्यामध्ये 22 संस्कृत पाठशाळा होती. आजही त्या पाठशाळेमध्ये एकही ब्राह्मणेतर विद्यार्थी नाही. आजही संस्कृत शिकायचं तुम्हाला तर शालेय शिक्षणातून, महाविद्यालयातील शिक्षणातून